नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे लक्षपूर्वक वाचन करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला सोपी होईल। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे। बघा, त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड। योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचं आहे। ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। 3 गुणांसाठी चुकीची जोडी ओळखायची आहे। उत्तरांची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे। कारण या ठिकाणी जी टिक केलेली उत्तरे आहेत ती विद्यार्थ्यांनी केलेली आहेत। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी। एकूण 3 संकल्पना चित्र दिलेले आहेत, कोणतेही 2 तुम्हाला पूर्ण करायचे आहे। या ठिकाणी दुसरे संकल्पना चित्र दिलेले आहे, जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील भारतीय वस्तू। त्या ठिकाणी वेरूळ लेणी आणि कुतुब मिनार दिलेले आहे। पुढची चौकट तुम्ही पूर्ण करायची आहेत। तिसरे संकल्पना चित्र, लोकशाहीचे आधारस्तंभ। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा, संकल्पना स्पष्ट करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी। 3 दिलेले आहेत, 2 टिपा लिहायच्या आहेत। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 4 दिलेले आहेत, कोणतेही 2 तुम्हाला पूर्ण करायचे आहेत 4 गुणांसाठी। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत। प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। या ठिकाणी पुढील उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पाहू। पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भिलार गावाची वैशिष्ट्ये। दुसरे आहे, पुस्तकाच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत। आणि तिसरा प्रश्न आहे, भिलार गावाला पुस्तकाचे गाव असे का म्हटले जाते। प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा 6 गुणांसाठी। 4 दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। इतिहास विषयावरची प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे। आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 2 गुणांसाठी 2 विधाने पूर्ण करायची आहेत।
नंतर आहे प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 सकारण तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. एक आहे भ्रष्टाचार आणि दुसरी संकल्पना आहे प्रादेशिकता. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्या ठिकाणी 2 संकल्पना चित्र दिलेले आहेत. कोणतेही एक संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी पूर्ण करायचं आहे. एक आहे शेतकरी चळवळीच्या मागण्या आणि दुसरे संकल्पना चित्र आहे मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. आणि प्रश्न 9वा आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील, सराव परीक्षा, पूर्व परीक्षा, बोर्ड प्रश्नपत्रिका, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती लिंक ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील आणि या सर्व प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे.